सो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सूरज. आज आपण डायरेक्ट सुरू केला आपला ब्लॉग. नो इंट्रोडक्शन. पहिला पाऊस आपल्या मुंबईमध्ये पडला, फायनली सुरू झालेला आहे. पहिलाच म्हणजे कालपासूनच पडतोय आणि आपली पहिली राईड आहे ही बाईक राईड पावसातून. छोटीशी राईड आहे आपली, इथून ते नेरूळ पर्यंत. फक्त जास्त काही लांब नाहीये. नेरूळला जाण्याचं आपलं तात्पर्य आहे की आपण आपल्या रूमवर जातोय. नवीन रूम घेतलाय आपण तिथे, तर त्याचंच जरासं काम आहे, इंटिरियरचं काम चालू आहे. तर ते इंटिरियरचं काम पण पूर्ण करून घ्यायचं आहे. फक्त आजचा दिवस आहे माझ्याकडे, उद्यापासून जॉबला जायचं आहे. तर टाइम नाही नंतर परत भेटणार, नंतर सुट्टी लवकर नाही भेटणार. आणि प्लस पाऊस पण सुरू झालाय, तर बोलो जरा आजच जाऊन येतो. एक राईड पण होईल, प्लस पावसाचा आनंद पण घेता येईल आपल्याला. एक चांगलं आहे की आपला कॅमेरा वॉटरप्रूफ आहे, टेन्शन नाही आपल्याला जास्त. फक्त थोडासा व्हॉइस क्वालिटी मध्ये थोडासा फरक पडेल, कारण की मी आता वापरतोय आपला नॉर्मल ब्लूटूथ आहे, तो वापरतोय मी. इंटरकॉम नाही घेतलाय मी अजूनपर्यंत. इंटरकॉमची इतकी नीड तर सध्या नाही वाटत मला, कारण की पहिला टॉप बॉक्स घ्यायचा विचार चाललाय आता. कारण की पावसामध्ये टॉप बॉक्स कंपल्सरी पाहिजे. कालच गावावरून आलो मी. गावी पण खूप पाऊस होता, प्लस मी रेनकोट नाही काय नाही पूर्ण भिजत आलो. जैन पेठी पर्यंत खूप पाऊस होता, नंतर नॉर्मल झाला. कॅमेरा माहिती ना कसा रेकॉर्ड करतोय. मे बी मला ती लेन्स काढायला लागेल वाटतं, वर्षी लावले ना, फॉर बेटर क्वालिटी अँड बेटर रिझल्ट. बघू आता आपण घरी जाऊन तसं मी बघेलच. कारण का खूप दिवस झाले मोठं ब्लॉग केला पण नव्हता, आणि ब्लॉग पण माझा मी अपलोड नाही केलेला. एक क्रँक वनचे ब्रेक पॅड लावलेत ना, त्यांचे पावसात चांगले काम करतात. काल पण माझी इतकी पॅनिक ब्रेकिंग चालू होती ना, परफॉर्मन्स तगडा होता. पण तो माहिती नाही किती दिवस चालतो तो. एक दिवस पॅनिक ब्रेकिंगला चांगलं आहे, नंतर माहिती नाही परत कसा वर्क करेल कसा नाही, बघूयात. पावसात बाईक चालवायचा आनंदच वेगळा आहे. आपण तर बघू, लवकरच मी लोणावळा जायला एक राईड मारेल लोणावळ्याची. जसं माझं घराचं काम झालं ना, तसं लगेच पहिले लोणावळ्याला ट्रिप मारेल. अजून पण नॉनस्टॉप नाही पाऊस पडत आहे. आता तर सुरुवात झाली. मिड मध्ये जायचा, मिड मध्ये थोडा म्हणजे किती 5-6 दिवस नॉनस्टॉप पाऊस जेव्हा पडेल ना, तेव्हा लोणावळ्याला जायचं. ती मजाच वेगळी आहे लोणावळ्याला जायची. मग वेंचो ट्रॅफिक बघा किती आहे त्या साईडला. इकडे पण ट्रॅफिक अर्धी घुसवली लोकांनी, म्हणजे लवडे लागायचे धंदे आहेत. काय झाला असेल प्रॉब्लेम.
मुंबईमध्ये कसं आहे ना, फकलगिरी होतच असते ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये. आणि गव्हर्नमेंट रूल काढतात की लाईटी काढा, पहिला रोड तर नीट करा तुम्ही तुमचे. ना तुमचे रोड नीट आहेत, ना तुमच्या रोडला लाईटी आहेत, आणि मेनचे तुम्ही रूल काढताय की लाईटी काढा. त्यात पण नितीन गडकरी पूर्ण गाड्यांचे लवडे लावायला मागे लागलेत होतं, E20 मागे लागून. 100% त्याला इथेनॉल पाहिजे हिशोब, म्हणजे आमच्या गाड्या डब्बा डायरेक्ट. ते तुम्ही चालवा ना तर नका चालू, आम्हाला आमचे पैसे तर ते रिटर्न. मग सर्वात बेस्ट होईल ते काम. घेतो आम्ही इलेक्ट्रिक गाड्या. तर मला आहे ना, मी माझी गाडी घेतल्यापासून ना एक चांगली गोष्ट झाली माझ्यासोबत. फक्त जेव्हा मी गावी गेलतो तेव्हा 30चा ऍव्हरेज दिलता मला माझ्या लाईफ मध्ये ना. माझ्या गाडीला 3.5 वर्ष झाली, पहिल्यांदा मला माझ्या बाईकने 30चा ऍव्हरेज दिलाय. आता 29 देत असेल, कारण का काल थोडा पाऊस पण होता, थोडीशी रात्री ट्रॅफिक होते ना, तर मला 29चा ऍव्हरेज असेल मे बी. पण त्या दिवशी मला ऍक्युरेट 30चा ऍव्हरेज त्यांनी दिला माझ्या गाडीने मला. कारण का मी आता ना एक फ्युल ऍडिक्टिव्ह वापरतोय. बेस्ट आहे ते फ्युल ऍडिक्टिव्ह. 150 रुपयामध्ये 100 ml आहे काहीतरी. एक फुल टँक मध्ये मी 20 ml वापरतो. आता टाकायचं राहिलं बघतो, आज पण टाकेल. आता नंतर रात्री टाकेल एकदा, कारण का टँक फुल केलता. आणि थोडस ना त्याने थ्रॉटल पण चांगला झाला माझा. आहे कॅमेऱ्यावरती पाणी जमा भरपूर होतोय रे. आता डीजे यायचं होतं, त्यावर ना पाणी आपण उडायचं तरी. या रोडला जरा चांगला वाटतं म्हणजे गाडी चालवायला, जास्त कोण मध्ये तिथे येत नाही. असं कधी कधी ट्रॅफिक. टाटा सियारा मस्त वाटते गाडी पण. बाबू पिशवी पण घेऊन चाललाय वाटतं सोबत एक. पुढं आली. असं वाटतं डीजे याचं ना ऍक्शन 4 घ्यायला पाहिजे याच बजेट, याच प्राइस मध्ये. आणि एक माईक मिनी घ्यायला पाहिजे छोटावाला, तो खूप चांगला बरा पडला असता मला. त्याची क्वालिटी पण चांगली आहे. याची तर नाईट क्वालिटी तर फालतू. नाईटला काही रेकॉर्डच नाही करू शकत. बघू, जो परत थोडस बजेट बसला तर घेऊन टाकेल मी ऍक्शन 4 पण आहे. कारण का चांगला कॅमेरा आहे तो.
टणन, टणन. थ्री 90 आहे 390. फक्त व्हायला काय नाही हे बघ पोलीस बघ नहीं चोत एक साथ पाच पाच सहा सहा पोलीस उम्मीद सहित पा इथून घ्यायचं आपल्याला लेफ्ट पाम बीच पाम बीच एक नंबर रोड आहे आपण पाम बीचचा झिरो पॉटहोल्स someone is calling me याच्यामध्ये फीचर होतं ॲट अ टाइम दोन कनेक्ट झाले असते ना कनेक्ट होतात पण कोणी कॉल केला ना तर मग इथे आवाज नाही येत मग कॅमेराचा माईक आपोआप बंद होतो कनेक्ट राहतो पण माईक काम नाही करत अरे इकडे तर कायच नाही पाऊस नवी मुंबईमध्ये बरं आमची मुंबई चांगली आहे पाऊस तर पडतोय नंतर यायचं आपल्या इथे एक महिन्यानंतर तसं शिफ्टच व्हायचं आहे नेरूळ मग फक्त हप्त्यातून आपल्याला एकदा बाईक चालवायला भेटेल जॉबवरती एकदा सुद्धा घेऊन जाईल हप्त्यातून कारण की डेली डेली परवडायचं ना मला 25 किलोमीटर जाणं 25 किलोमीटर आहे ना 50 किलोमीटर म्हणजे 2 लिटर माझा पेट्रोल गेला मिनिमम मी ॲव्हरेज 25 पकडले तर पूर्ण अंगाची बरबादी झाली रे खूप खराब झालं अंग हे काय पूर्ण पॅन्ट बेंट सर्व खराब आहे बा आई जवली लयच खराब झालाय बरं मला गावाला जायला काही जास्त त्रास नाही होणार डायरेक्ट मी इकडनं सरळ जाईन झटक्याच डायरेक्ट जेएनपीटी क्रॉस
एक प्रकारे चांगलंच आहे पुढे जायचा वेळ झाल्यावरती. आता काय मुंबईमध्ये आता काय बघू, असं ऍडजस्ट व्हायला टाइम लागतोय. किती दिवस लागतो ऍडजस्ट व्हायला ट्रेनचा प्रवास. आपल्या गाडीला होती मस्त की गाडी, रोज जायचो कामावरती गाडी घेऊन. आलो आपण आपल्या रूमच्या जवळ. हो फक.